नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. किमान पेन्शनमध्ये होणार वाढ. 5 वरून 10,000 पर्यंत होण्याची शक्यता. बजेट 2026 मध्ये सर्वसामान्यांच्या खिशात पैसा खेळता राहण्यासाठी सरकार बड्या घोषणांची तयारी करत आहे. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा ती आहे पेन्शनधारकांच्या नशिबाची. गेल्या दशकापासून 1000 रुपयांच्या टप्प्यावर अडकलेली किमान पेन्शनची सुई आता 5,000 किंवा 10,000 वर जाऊन पोहोचणार आहे. महागाईच्या या काळात रणधुमाळीत पेन्शनधारकांना अच्छे दिन येणार आहेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. देशातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांचे डोळे आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आगामी बजेट 2026 कडे लागले आहे. सध्या मिळणारी किमान पेन्शन वाढवून ती 5 किंवा 10,000 रुपये करण्याची हलचल सुरू झाली आहे. महागाईच्या काळात 1000 रुपये अपुरे पडतात, त्यामुळे पेन्शनधारकांचा संताप होत आहे. पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी किमान पेन्शन आजही मर्यादित आहे. कर्मचारी संघटनांनी ही रक्कम किमान 7.5 ते 10,000 रुपये करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात पेन्शनमध्ये वाढ करणार का, यावर प्रश्न निर्माण होत आहे. किमान पेन्शन 5,000 की 10,000, काय आहे प्रस्ताव? प्रस्ताव क्रमांक 1, 5,000 रुपये. गुड रिटर्ननुसार वाढती महागाई पाहता किमान पेन्शन 5,000 रुपये करण्याचा प्राथमिक विचार सरकार करू शकते. यामुळे पेन्शनधारकांनाही आधार मिळेल. प्रस्ताव क्रमांक 2, 10,000 रुपये. विविध कर्मचारी संघटनांनी 7,000 ते 10,000 रुपयांची मागणी केली आहे. जर सरकारने उपभोग वाढवण्यावर भर दिला तर हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.